भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा पुरवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते। विशेषतः एसी डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बेड रोलची सुविधा दिली जाते, ज्यामध्ये 2 चादरी, 1 ब्लँकेट आणि 1 उशी असते। मात्र अनेकदा प्रवासी हे सामान प्रवासानंतर सोबत घरी घेऊन जातात। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। ही बाब रेल्वेला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान पोहोचवते। पश्चिम रेल्वेच्या 2017-18 अहवालानुसार 1.95 लाख टॉवेल, 81,736 बेडशीट, 5,038 उशा, 55,573 पिलो कव्हर आणि 7,043 ब्लँकेट चोरीला गेलेले आहे। एसी डब्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेकडून बेड रोलची सुविधा दिली जाते, परंतु अनेक प्रवासी रेल्वेद्वारे पुरवलेल्या या सुविधेचा गैरफायदा घेतात आणि बेडशीट, ब्लँकेट आणि उशीसारख्या वस्तू प्रवासानंतर सोबत घरी घेऊन जातात। ही बाब रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी त्रासदायक ठरते, कारण या चोरीचा आर्थिक भार त्यांच्यावर येतो। त्यांच्या पगारातून 10,000 रुपये इतकी कपात केली जाते। रेल्वेच्या नियमानुसार प्रवाशांनी बेड रोल प्रवास संपल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या ताब्यात द्यावा किंवा त्यांच्या सीटवर सुरक्षित ठेवावा। बेड रोलमधील वस्तू चोरी करणे हा गुन्हा असून रेल्वे मालमत्ता अधिनियम 1966 अंतर्गत कारवाईला पात्र आहे। पहिल्यांदाच असे कृत्य केल्यास 1 वर्षाचा तुरुंगवास किंवा 1,000 रुपयापर्यंत दंड सुद्धा होऊ शकतो। गुन्ह्याची तीव्रता लक्षात घेता 5 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षा देखील होऊ शकते।